नमस्कार, वैष्णवीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण रवा नारळ मोदक बनविणार आहोत। घरातच असलेल्या साहित्यामध्ये अगदी 10 मिनिटात तयार होणारे हे रवा नारळ मोदक बनविणार आहोत। चवीला तर हे अगदी अप्रतिम होतात, तेवढेच करायला देखील हे मोदक खूप सोपी आहे। चला तर मग मोदक कसे बनवायचे हे आपण बघूया। पण त्या अगोदर वैष्णवीस रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर हे मोदक करण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे। त्यात 2 ते 3 चमचे तूप टाकून घेऊया। तूप वितळायला लागलं की 1 वाटी यात रवा घालायचा। मोदक करण्यासाठी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असतील तर तो मिक्सरला फिरवून बारीक करून घ्या। मध्यम आचेवर चमचाने सतत फिरवून घेत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मोठी करू नका, नाहीतर रव्याचा रंग पटकन बदलणार। रव्याचा रंग जास्त बदलू न देता हलक्याच्या सोनेरी रंगावर हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। असा रवा भाजून घेतल्याने रवा कच्चा राहत नाही, व्यवस्थित शिजला जाते आणि रव्याचा रंग देखील बदलत नाही। रवा असा सोनेरी रंगावर आला की त्यानंतर आपल्याला 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकायचा आहे। यात तुम्ही ओल्या नारळाचा किस सुद्धा घेऊ शकता। डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची। छान असं मिक्स करायचं। 1 ते 1.5 मिनिटासाठी हे डेसिकेटेड कोकोनट आपल्याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। रवा जर जास्त भाजला गेला तर मोदकांचा रंग सुद्धा बदलते, म्हणून हा हलका सोनेरी रंगावरच भाजून घ्यायचा आहे। डेसिकेटेड कोकोनट आणि रवा छान असा भाजून झाला की यात आपण 1 वाटी दूध घालणार आहोत। दूध टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दूध टाकलं की काही वेळातच रवा सगळं दूध शोषून घेते आणि हे मिश्रण असं कोरडं व्हायला सुरुवात होते। सगळं मिश्रण असं कोरडं झालं। आता यात 2 मोठे चमचे फ्रेश मलाई टाकायची आहे। घरातीलच दुधावरची जी साय आहे तीच आपण इथे घेतलेली आहे। 2 चमचे घ्यायचे आहेत। हे छान मिक्स करून घेऊया। मलाई टाकल्यामुळे मोदक खूप छान होतात। जर तुम्ही मलाई नाही टाकली तरीही चालेल। आता यात आपण साखर घालून घेऊया। तर इथे मी 1 कप पिठी साखर घेतलेली आहे। आपल्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी अधिक तुम्ही करू शकता। साखर मिक्सर मध्ये बारीक करून घेतानाच यामध्ये मी वेलची सुद्धा टाकलेली होती, म्हणजे याला छान वेलचीचा सुगंध येईल। आपण यात पिठी साखर वापरलेली आहे। पिठी साखर वापरल्यामुळे मिश्रण लगेच तयार होईल। साखर यात व्यवस्थित आणि लवकर मिक्स होईल। साखर छान मिक्स झालेली आहे। यावेळी तुम्ही केशर दुधात भिजवून यात घालू शकता किंवा मग ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता। मोदक आणखीनच सुंदर दिसण्यासाठी यात मी खाण्याचा पिवळा रंग वापरणार आहोत। तर अगदी चिमूटभर खाण्याचा रंग मी पाण्यात मिक्स करून घेतलेला आहे। यावर आपण टाकून देऊया। असे पिवळे मोदक दिसायला खूप सुंदर दिसतात। पिवळा रंग सर्वत्र लागला जाईल अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। छान असं मिक्स करून घेतलं की यावर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिट झालेली आहे। आपलं मिश्रण छान तयार आहे। अशी वाफ काढून घेतली की रवा छान फुलून येतो। यात तुम्ही मिल्क पावडर सुद्धा टाकू शकता। मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याला थंड होऊ देऊ। रवा नारळाचं मिश्रण थंड झालेलं आहे। याला थोडं हाताने 2 मिनिटं छान असं मळून घ्यायचं आहे।
आता मोदक करायला घेऊ। मोदक करण्यासाठी मी हा असा साचा घेतलेला आहे। यात आपले मोदक अगदी झटपट करून तयार होतात। याला थोडं तूप लावून घेऊया। फक्त पहिला मोदक करून घेताना याला असं आतून तूप लावून घ्यायचं आहे। मिश्रण असं हाताने प्रेस करत भरून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मोदक सुद्धा छान तयार होतो। साचा पण असा व्यवस्थित घट्ट बंद करायचा आहे। मिश्रण जर साच्याच्या बाहेर आलेले असेल तर ते हातानेच काढून घ्यायचं आहे, म्हणजे मोदकाला छान असा व्यवस्थित आकार येतो आणि दिसायलाही अगदी सुबक मोदक दिसतात। बघा, मोदक आपण तयार करून घेतला। किती झटपट मोदक तयार झालेला आहे। यावर आपण केशर लावून घेऊ। बघा किती सुंदर दिसत आहेत। असे हे पिवळे मोदक आणि त्यावर केशर काड्या खूप छान कॉम्बिनेशन दिसून येतं। फूड कलर वापरणं ऑप्शनल आहे, न वापरता सुद्धा तुम्ही हे मोदक छान करू शकता। अशाच प्रकारे बाकी सगळे मोदक आपण तयार करून घेऊयात। साच्यामुळे हे मोदक अगदी झटपट तयार करता येते। तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवामध्ये अशा प्रकारचे मोदक नक्कीच करून बघा। तुम्हाला हे मोदक कसे वाटले? रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपी करिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।